पद्मशाली बहुउद्देशीय संस्थांच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना मोफत लेखन व वाचन साहित्य वाटप. पद्मशाली बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं भवानीपेठ येथील बालविकास संस्था संचलित बाल जीवन विकास प्राथमिक शाळेत हुशार, होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, प्रत्येकी 4 वह्या, ऐतिहासिक विविध महापुरुषांचे थोरांची गोष्टींची पुस्तकं, संविधानाची प्रत वाटप कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेठ मिठापल्ली यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे सहसचिव गणेश शेरला, महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संगमच्या अध्यक्षा तथा पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूरचे विश्वस्त संगीता इंदापुरे, पद्मशाली बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष बद्रीनाथ जन्नू यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे, उद्योगपती नरसिंग राजकुंडा, शाळेचे माजी विद्यार्थी विलास मद्देल, शाळेचे सचिवा जयश्री मामिल मॅडम यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झालं. प्रथम संस्थेच्या सचिवा जयश्री मामिल मॅडम यांनी सर्व पाहुण्यांचं स्वागत केलं. शाळेची मुख्याध्यापिका दीपाली चव्हाण यांनी प्रस्तावनेत संस्थेचे तसेच शाळेची प्रगतीबाबत माहिती दिली. सदर प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन केलं. त्यानंतर संस्थेच्या वतीनं सर्व उपस्थित मान्यवरांना नारळ आणि बुके देऊन सत्कार केला. यावेळी गणेश शेरला यांनी मार्गदर्शन भाषणात यापुढे शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत वेळोवेळी देण्यात तयार असल्याचं सांगितलं. संगीता इंदापूर यांनी परिस्थितीचा वाव न करता शिक्षण घ्यावं आणि जीवनात यशस्वी व्हावं यासाठी उदाहरणांसह गोष्ट सांगून पटवून दिली. यशवंत इंदापूर यांनी या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन माजी विद्यार्थी संघटना स्थापन करून त्यामार्फत शाळेसाठी सहकार्य करावं असं सुचवलं. सदर कार्यक्रमावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाचन, लेखन साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लक्ष्मण संगा तसेच अंबिका उटकूर, रुपाली गादिया, शरद कुदळे सर यांनी परिश्रम घेतलाय. या कार्यक्रमाचं आयोजन बद्रीनाथ जन्नू यांनी केलं तर शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली चव्हाण मॅडम यांनी सूत्रसंचालन केलं आणि चंद्रकांत शेठ मिठापल्ली यांनी आभार मानले. माझा मुलगा सुद्धा अभिनवमध्ये जाऊन आणि तो एका पिक्चरमध्ये, नाटकामध्ये आणि इव्हेंट्समध्ये माझा मुलगा स्वतः त्याला शिकवण्यासाठी जोशी मॅडम होते, आपले मामिलबाई होते आणि ते बरेच म्हणजे शिक्षक होते. माझ्या वेळेचे शिक्षिका मुख्याध्यापिका शशिकला मुळे आणि माझे वर्ग शिक्षक सुटणेकर बाई आणि वेडेकर बाई आणि भट आणि उपाध्याय मॅडम, या शाळेतलं शिक्षण एवढं चांगलं होतं ना, खरोखरच चांगलं होतं. आणि या शाळेत ना आम्ही शिकत असताना माझ्यावर एक गंगाधर पंपेली म्हणून एक विद्यार्थी होता, अतिशय गरीब परिस्थिती. तो माझा मित्र होता. तर त्याला सहलीला शिक्षणाला पैसे नव्हते. तेव्हा बेडेकर बाई, सुटणेकर बाई सर्वांनी वर्गणी काढून त्या मुलाला मदत करायची. खरं असा मदतीचा हात आपल्याला मिळणं हे खरंच आपण खूप भाग्यवान आहोत मुलांना, की अशा व्यक्ती आपल्याला इथं येऊन आपल्याला मदत स्वतःहून करत आहेत. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही फार असं म्हणजे गरजू म्हटलं मग तुम्हाला असं वाईट वाटते का? नाही ना, काय आपल्या परिस्थितीचा भाव आपण कधीच करायचा नाही, हो की नाही? संधी मिळते आपल्याला, प्रत्येकाला ईश्वर संधी देत असतो, पण त्या संधीचं सोनं करता यायला पाहिजे आपल्याला. आणि परिस्थितीचा भाव तर कधीच करायचा नाही. आपल्यापेक्षाही खूप म्हणजे आपण म्हणाले मॅडम गरीब हा नाही शब्द मी वापरते, गरजू म्हणते मी, पण आपल्यापेक्षा बी अशा गरजू खूप अशा असतात मुलं की ज्यांना काहीही मिळत नाही, 2 वेळचं पोटभर जेवणही मिळत नाही, शैक्षणिक सुविधा त्यांना मिळत नाही, तरी सुद्धा त्या झगडतात. काहीतरी दिलेलं लागतो. पण काल मला वाटतं बद्रीनाथ जन्नू असतील, बाकी सगळ्या लोकांनी म्हणजे जे काही आपल्याकडे साहित्य आहेत आणि ह्या साहित्यामध्ये विशेष करून तुम्हाला म्हणजे आमच्याकडनं काही फार मोठी सिंहाचा वाटा वगैरे नाही दिला, एक छोटासा गाडीचा वाटा द्यायचा प्रयत्न केला आम्ही. आणि याच्यामध्ये बाबासाहेबांचं संविधानाची प्रत, त्याचबरोबर राष्ट्रीय महापुरुषांच्या विचाराचं पुस्तक तुम्हाला आता वेळेअभावी आम्ही आणू नाही शकलो, पण जेवढे मुलं 100 पुस्तकं मी बद्रीनाथ जन्नू हे दुपारनंतर आणून देते.